VS न्यूजची बातमी व माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. त्यासाठी रुग्ण दगावला नाही पाहिजे. एक ध्येयवेडी व्यक्तिमत्व गोरगरिबांसाठी बनले एक देवदूत CEO डॉक्टर अशोक घोणे. CEO अशोक घोणे हे सध्या ऑइस्टर अँड पॉल मॅग्नम हेल्थ केअर सोल्युशन पुणे येथे CEO या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी सुमारे 20 वर्ष भारतीय वायुसेनेत त्यांनी सेवा केली आहे. हे डिपार्टमेंट ऑफ सोशल सर्व्हिसेस या उच्च पदावर कार्यरत असताना त्यांनी आपले विशेष अनुभव सांगितले. आतापर्यंत त्यांनी अनेक हजारो गरजू गोरगरीब रुग्ण व लहान मुले यांच्या हृदय शस्त्रक्रिया अत्यंत अल्प दरात मोफत तसेच पूर्णपणे यशस्वी होण्यास सहकार्य केले. जे रुग्ण गरजू गरीब जर हृदयपीडित आहेत परंतु महागाईच्या काळात ते कसाबसा त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असतात, मात्र 3-4 लाख असा अवाढव्य खर्च ते आजारपणासाठी नाही करू शकत, अशांसाठी घोणे सरांच्या रूपात जणू देवदूतच त्यांच्यासाठी धावून येतात. पैशांसाठी रुग्ण दगावला नाही पाहिजे म्हणून अशा ध्येयवेडे झालेल्या देवदूताला मानाचा मुजराच करायला हवा. उदाहरणार्थ सांगायचे तर त्यांनी ओरिसातून आलेला छोटा रुग्ण वय 20 दिवसांचे अवघे किशोर नाईक या बालकाचे अतिशय अवघड अशी शस्त्रक्रिया मोफत होणे CEO अशोक घोणे तर यांचा मोठा वाटा. वय वर्षे 10 असणारा रुग्ण रुद्राक्ष सूर्यवंशी यांची देखील हृदय शस्त्रक्रिया डॉक्टर श्रीनिवास किनी यांनी पूर्णपणे यशस्वीपणे पार पाडली. सदर होणारा सर्व आर्थिक खर्च घोणे सर यांनी मोफत होण्यास सहाय्य केले. 24 वर्षाची एक निराधार महिला तो जया कुंदन शिंदे यांचा हृदय शस्त्रक्रिया खर्च सुमारे 5.5 लाख रुपये होता, मात्र घोणे सरांच्या सहकार्यामुळे सदर शस्त्रक्रिया मोफत झाली. वयवर्षे अवघे 6 महिन्याची सृष्टी जठार तिचे हृदयाचे अवघड शस्त्रक्रिया देखील पूर्णपणे मोफत करण्याकामी सरांचे मोठे योगदान आहे. एका हातगाडी चालवणाऱ्या कामगाराची वयवर्षे अवघे 4 वर्षे असणारी तनिष्का थोरात हिचे हृदय शस्त्रक्रिया सुद्धा CEO घोणे सर यांनी पूर्ण मोफत करून दिली. रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या चेहऱ्यावरील हास्य व समाधान हेच घोणे सर यांना प्रेरणा देत असे ते सांगतात. नमस्कार, मी CEO अशोक घोणे, मॅग्नम हेल्थ केअर, ऑस्टर पर्ल हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे 5. मला कळेल का तुम्ही डॉक्टर क्षेत्रच का निवडलं? डॉक्टर क्षेत्र कारण मी अत्यंत गरीब घराण्यातून आलेलो आहे. लहानपणी माझे चुलते हार्ट अटॅकने वारले. आमच्याकडे 15,000 रुपये त्यावेळेस नव्हते. आम्हाला 15,000 भरायचे होते आणि ते 15,000 आम्ही खूप प्रयत्न केला पण आम्हाला कुठे मिळाले नाही. आणि त्यामध्ये माझ्या चुलत्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यावेळेस आम्हाला कुणीच मदत केली नाही आणि ह्या समाजासाठी क्षेत्रासाठी काहीतरी करावं हा विचार करूनच मी डॉक्टर क्षेत्र आणि मी या सामाजिक क्षेत्रात मी प्राधान्य दिलेलं आहे. मला कळेल तुम्ही सोशल माध्यमातून तुम्ही काय काय वर्क केलेलं आहे? सोशल माध्यम म्हणजे मला या गरजूंना मदत करायची हा एकच निश्चय माझ्या मनात होता. भारतीय वायुसेनेत मी 20 वर्ष सेवा केली आणि नंतर माझ्या मनाला समाधान झालं नाही. गरजूंसाठी काहीतरी करायचं हा मनात निश्चय करून मग मी या गरजू लोकांसाठी एक संस्था आमच्या हॉस्पिटलमार्फत निर्माण करून गरजूंना आम्ही मदत करत गेलो व खूप गरजू गरीब रुग्णांच्या शस्त्रक्रिया अत्यंत मोफत अल्प दरात आम्ही त्यांना करून दिलेल्या आहेत. सर्व महाराष्ट्रात आम्ही शिबिरं घेतली. सर्व गरजूंना सर्व शाळेमध्ये, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये, नंतर आमदार खासदार त्यांना पत्र पाठवून गरीब रुग्ण आमच्याकडे पाठवा अशा रुग्णांना आम्ही त्यांचे ऑपरेशन अत्यंत अल्प दरात मोफत करून दिलेले आहे. व हा उपक्रम गेली 22 वर्ष मी करत आहे व मला त्यात खूपच यशस्वी वाटा मला मिळालेला आहे. त्यात मला खूप या क्षेत्रात आम्ही जे ऑपरेशन्स केले त्यामुळे मला सामाजिक क्षेत्रात जास्त प्रावीण्य मिळाल्याबद्दल मला निर्णय क्षेत्रातून 72 पुरस्कार मिळालेले आहेत. का तुमच्या आता जेवढे मी ट्रॉफीज बघते जे काही तुमचे पुरस्कार मिळालेले आहेत, ओके, त्यातले विशेष महत्त्वाचे पुरस्कार कुठून आणि कसे मिळाले तुम्हाला मला कळेल? मला माननीय राष्ट्रपती, कारण मी एअरफोर्समध्ये असल्यामुळे माननीय राष्ट्रपती म्हणजे आमचे सर्वोच्च सुप्रीम कमांडर होते, तर त्यांना बघण्याची माझी खूप इच्छा होती. त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला हा माझ्यातला सर्व आनंदाचा क्षण आहे. नंतर माननीय उपमुख्यमंत्री, माननीय माजी उपमुख्यमंत्री अण्णा हजारे
सामाजिक क्षेत्रातले, नंतर राज ठाकरे अशा विविध क्षेत्रातल्या विविध मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांकडून मला सामाजिक क्षेत्रातले आमदार, खासदार यांच्याकडून पुरस्कार मिळालेले आहेत. सध्या तर तुमचं डॉक्टर होण्याचं जे काही एम होतं ते कम्प्लीट झालेलं आहे. ओके, तर पुढील वाटचालीसाठी तुम्ही काही एम ठेवलेला आहे का? हो, हा प्रश्न खरोखर खूपच सुंदर आहे. कारण मला आता मी 63 वयाचं झालेलं आहे आणि मला असं वाटतं की मी त्या रिटायर व्हावं, परंतु ह्या क्षेत्रात मला इतकं छान प्राधान्य मिळालेलं आहे, गरजूंना इतकी मी मदत केलेली आहे आणि त्यांच्या सर्वांच्या कृपेने मी आज आहे, इथे उभा आहे, इथे सुरक्षितपणे खूप चांगल्या प्रकारे आहे. मला असं वाटतं की ह्या गरीब गरजू रुग्णांची सेवा होण्यासाठी एक निदान असे 4-5 समाज सुधारक प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावामध्ये व्हावेत की ज्यामुळे हे कार्य असं चालू राहील पुढे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आम्ही खूप धडपड करून आम्ही शिबिरे घेऊन हा उपक्रम राबवत असतो व माझ्यासारखे कार्यकर्ते एक तयार व्हावेत ही माझी इच्छा आहे. मला आता कसं आहे, तुम्हाला एवढे महत्त्वाचे पुरस्कार भेटलेले आहेत, तर तुम्ही जनतेला काही सल्ला देऊ शकता? मला एकच जनतेला सांगायचं आहे की आपल्या भागात विशेषतः खेडोपाड्यात अत्यंत गरीब गरजू रुग्ण आहेत की ज्यांना कळत नाही, त्यांना हार्ट अटॅक झाला तर काय करायचं किंवा हृदयाचं ऑपरेशन करायचं. लहान मुलांना जन्मजात आजार असतात हृदयाचे, काय करायचं अशा वेळेस. मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना कोणी बघत नाहीये आणि बऱ्याच महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याच सुविधा आहेत, परंतु ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यांना सांगायचं आहे आणि त्यांना या सुरक्षेचा लाभ करून द्यायचा आहे. म्हणून माझ्या जनतेला, गरीब जनतेला हेच सांगणं आहे, हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही कधीही मला फोन करा. माझा फोन 24 तास चालू असतो. तुम्ही मला कधी फोन करा आणि तुमची सेवा करण्याची मला संधी द्या. हेच मी तुमच्यासाठी मला जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गरजू लोकांना जास्तीत जास्त मदत करता येईल. धन्यवाद सर, आपण आपल्या वेळात वेळ काढून आम्हाला एवढी सुंदर माहिती दिली त्याबद्दल खरंच तुमचे आभारी आहे. धन्यवाद, थँक्यू. VS न्यूजचं ॲप इन्स्टॉल करण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जावा, VS न्यूज टाईप करा, VS न्यूजच्या चिन्हावर क्लिक करा आणि ॲप इन्स्टॉल करा.